हॅलो नमस्ते भावांनो. तुमचा भाऊ झोपला होता. तुमचा भाऊ लय झोपेत होते आज, कारण की तुमचा भाऊ सकाळी 6 वाजता उठा भावांनो. तुमचा भाऊ झोपला होता. तुमच्या भावाच्या डोळ्यामध्ये एवढी झोप होती ना, काय सांगू भावांनो. मस्त हेडफोन लायसन गाणे ऐकी मस्त झोपला होता. आता उठा, आता भाऊचा फोन आला, ये म्हणे हॉटेलवर दुकानात जाणं म्हणे, सामान आणणं म्हणे. मग गेला तुमचा भाऊ. पाऊस चालू आहे का पाहतोय, पाऊस तर बंद होता. तुमचा भाऊ गेला हॉटेलवर चालतोय तुमचा भाऊ. पहा गाईस, लय भाऊ आहे ना, लय कामं सांगतो गाईस. भावांनो, जिंदगीमध्ये ना भावाचं कधी ऐकू नका. मी चाललाय हॉटेलवर, चालतोय पायी पहा, आणि गाडी बी देत नाही. आला हॉटेलवर तुमचा भाऊ गेला की पहिले तुमच्या भाऊ चहा पाहिजे. तुमचा भाऊ बस चहा प्यायला. पहा, दूध आणि ठेवलं भाऊने मोठ्या. पहा, मस्त वडापाव आहे, बिस्किट आहे तुमच्या भाऊच्या हॉटेलवर एकदम. पहा, कस्टमर बसतं आहे. तुमचा भाऊ गेला याच्यामध्ये. तुमचा भाऊ लागत चहा घेतला. तुमच्या भाऊने पिली. मस्त चहा बिस्किट खातो तुमचा भाऊ. कारण की चहा बिस्किट खाय या पावसाचा आनंद म्हणजे एक नंबर येतो. काही भावांनो, काही म्हणा, एक नंबर आनंद येतो चहा बिस्किट खाताना. मस्त वाटतं एकदम चहासोबत, एक नंबर. तुम्ही बी खाल्लं आहे का गाईस? तुमच्या भाऊला लय कामं होते आज. आई म्हणे चाल म्हणे दुकानात जाणं आहे. मी आई बोलला था आई 5 मिनटं चहा बिस्किट खाऊन घेतोय. कारण की चहा बिस्किट खाणं म्हणजे मला एकदम शांतता भेटते भावांनो. तुमचा भाऊ खातोय चहा बिस्किट. मी विचार केला तुमच्या भाऊने ब्लॉग बनवता, आपण पण कोणी सपोर्ट बी करत नाही. तुमचा भाऊ गेला दुकानात सामान आणणं होता. ताईचे लाडू बनवणे होते, मग तिच्यासाठी सामान घेतला दुकानातून. काय आडवी एवढी गर्दी, पाय ठेवायची जागा नाही. मी बोला मी बाहेर बसतो. सामान घेतोच आहे मी बाहेर. सामान घेते. चा भावांनो, बाय, भेटूया.